नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 31 मार्च रोजी 8:30 वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे हायवेवर शिंदेगाव येथे भरधाव कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असं की मयत नामे रवींद्र नामदेव गायधनी, वर्ष 33, राहणार पळसे व त्यांचे सहकारी शंकर मेहरखाम हे त्यांच्या मोटरसायकलवर माळेगाव MIDC कंपनीतून घरी जात असताना शिंदेगाव येथे MH15 JK 0064 या क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रवींद्र नामदेव गायधनी यांच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. तर शंकर मेहरखाम हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. कार चालक आशिष रामचंद्र कलंत्री, वर्ष 38, राहणार दत्त मंदिर, सुराणा हॉस्पिटल जवळ नाशिक रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पवार करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.